जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुजरा करून मी शिवव्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज पौड खोऱ्यातील ढमाले देशमुखाविषयी माहिती देण्यासाठी इथं उपस्थित आहे. ढमाले देशमुखांचा किताब होता राऊतराव आणि ते पौड खोऱ्याचे देशमुख होते. मुळा नदीपासूनच्या खोऱ्यापासून काही अंतरावर पौड हे खोरे दिसून येते. त्याचे मुख्य ठिकाण पौड हेच असून त्याच नावाने पौड खोरे म्हणून ते प्रसिद्ध आहे. या खोऱ्यामध्ये साधारणपणे 82 गावं येतात आणि या खोऱ्याचे 3 भाग होतात, म्हणजे 3 तर्फा. एक गिरे तरफ, दुसरी तामण खोरे आणि तिसरी कोरबारशे तरफ. अशा प्रकारच्या या 3 तर्फामध्ये पौड खोऱ्यातील ढमाले राऊतराव देशमुख हे इथले देशमुख होते. पिढीजात देशमुखीचं वतन त्यांच्याकडं होतं. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन केल्यानंतर भोर आणि वेढ्यातील अनेक देशमुख महाराजांच्या भगव्या झेंड्याखाली जमा झाले आणि या मावळ्यांनी स्वराज्यासाठी अथक प्रयत्न केले. त्या भोर आणि वेढ्यातील मावळे जे होते त्यात येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे यासारखे वीर होते. परंतु बांदल देशमुख आणि जयदे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तिकडची शेळीमकर, मरळ वगैरे घराणी जमा झाली आणि महाराजांना स्वराज्यासाठी सहकार्य करण्याचं ठरवलं. अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये पासलकर, जेदे, बांदल ही मंडळ जमा झालेली होती. परंतु अफजल खान वधाच्या वेळेला, साधारण प्रतापगडच्या युद्धाच्या वेळेला जे जे मावळे किंवा जी घराणी नव्हती देशमुखातली, ती सर्व घराणी बाजी पासलकर आणि कान्होजीराव जेदे यांनी जमा केले आणि तिथपासून स्वराज्याची वाटचाल सुरू झाली. आज आपण ज्या ढमाले राऊतराव देशमुखांच्या विषयी माहिती पाहत आहोत, हे घराणं सुरुवातीच्या काळातच महाराजांना येऊन मिळालं. आणि हा जो मुलूक आहे तो कोकण आणि देशाच्या मध्यावर्ती आहे. म्हणजे तामिनी घाट तिथून सुरू होतो, कोकणाचा मुलूक सुरू होतो. तर इथं या खोऱ्यामध्ये 3 घाट आहेत. एक तामिनी घाट, एक लेंडी घाट आणि एक गाढव लोट घाट. अशा प्रकारच्या 3 घाटांनी बनलेला हा प्रदेश. आणि शिवाय कोकण आणि देशाच्या मध्यावर असल्यामुळे स्वराज्याला त्यांचा खूप उपयोग झाला. ढमाले देशमुख स्वराज्यात सामील झाल्यामुळे स्वराज्याला बळकटी आली. हा मुलूक कोकण आणि देशाच्या मध्यवर असल्यामुळे आणि याच भागात कोरीगड किंवा कुवारीगड नावाचा भक्कम आणि महत्त्वाचा किल्ला स्वराज्याला मिळाला. त्यामुळे या किल्ल्याच्यामुळे देश आणि कोकणावरती लक्ष ठेवण्यास त्याची मदत झाली. तेव्हा ढमाले देशमुख आणि त्यांची फौज स्वराज्यात सामील झाल्यामुळे महाराजांना या भागातले, कारण हा भाग म्हणजे मुळशी पट्टा येतो, मुळशी, मावळ खोरे आणि तिकडे वेल्हा आणि भोर, अशा प्रकारची ही मावळं गोळा झाल्यामुळे आणि या मावळाचे देशमुख जमा झाल्यामुळे स्वराज्याला खूप मदत झाली. अर्थात कोरीगड हा किल्ला ढमाले देशमुखांच्या ताब्यात होता. पर्यायाने तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला, कारण ढमाले देशमुखांनी महाराजांचं नेतृत्व स्वीकारलं आणि ते स्वराज्यात सामील झाले. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज हयात असेपर्यंत स्वराज्यामध्ये होता. पण पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये जी उलथापालथ झाली आणि मोगलांच्या रेट्यापुढे मराठे कमी पडू लागले. चारी आघाड्यावरती छत्रपती संभाजी महाराज फौजा घेऊन लढत होते. परंतु काळ मोठा बिकट होता. 9 वर्ष हा संघर्ष चाललेला होता आणि औरंगजेब 5-6 लाखाची फौज घेऊन आणि कित्येक कोट्यावधी रुपयाचा खजिना घेऊन स्वराज्य बुडवायला निघालेला असताना सुद्धा इथले मावळे मंडळी आणि देशमुख मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांच्या काळातही स्वराज्याची एकनिष्ठ जी राहिली त्या ढमाले देशमुख होते. हा कोरीगड किल्ल्याला वेढा दिला तो मोगलांच्या फौजेने आणि मग पायथ्यालाच युद्ध सुरू झालं
आणि या युद्धामध्ये बाळाजी नाईक आणि त्यांच्या फौजेनी आणि नावजी बलकवडेनी प्रचंड रणकंदन माजवलं आणि यामध्ये ढमाले देशमुख आणि नावजी बलकवडेच्या फौजांनी तिथली रसद मारली, बराचसा माल लुटला. परंतु या लढाईमध्ये बाळाजी नाईक ढमाले हे वीरगतीस प्राप्त झाले आणि नंतर त्यांची फौज आणि नावजी बलकवडेंची फौज यांनी कोरीगड किल्ला पुन्हा हस्तगत केला आणि पुन्हा तो स्वराज्यामध्ये आला. तेव्हा अशा प्रकारचा इतिहास साधारणपणे मांडला जातो. मावळ खोऱ्याचा इतिहास आपल्या पुढे मांडताना मला एक आनंद होत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. पण त्या काळामध्ये ही सगळी देशमुख मंडळी ही बहुतेक आदिलशहाचे वतनदार होते आणि आदिलशहाचे वतनदार असताना प्रत्येकाकडे फौजा असायच्या. तेव्हा जेव्हा ही मंडळी स्वराज्यामध्ये सामील झाली तेव्हा फौजेसह ते महाराजांना येऊन मिळाले आणि स्वराज्याला बळकटी आली. त्यामुळे त्यांचं महत्त्व नाकारता येत नाही. अर्थात या खोऱ्यामध्ये काही विशेष गावं महत्त्वाची आणि जिथं ढमाले मंडळी तर आहेतच, पण त्याशिवाय जवळजवळ 82 गावाचे वतनदार असलेले आणि त्या भागामधले आणि डोंगर दऱ्यामधली दुर्गम भागातली ती गावं आहेत. त्या शेरे, भोरकस, जामगाव, अंबरवेट, बेलावडे, कोंढावळे, माले, वळणे वगैरे गावं आहेत. अर्थात सगळ्या गावांची नावं मी आपल्या पुढे देऊ शकणार नाही, कारण 82 गावं आहेत आणि त्याची आवश्यकताही नाही. कारण महत्त्वाचं केंद्र पौड होतं आणि मुळशीमधलं हे आजही महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. अर्थात स्वराज्याच्या काळामध्ये या मंडळींनी भरपूर प्रयत्न केले स्वराज्य वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्याचबरोबर पुढे जेव्हा मुळशी सत्याग्रह झाला त्या मुळशी सत्याग्रहामध्ये इथल्या लोकांनीही पुन्हा त्या सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला होता. अर्थात सेनापती बापट यांनी या मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व त्यावेळेला केलेलं होतं. शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं आणि घरामध्ये त्यांच्या जमिनी गेल्या वगैरे तो इतिहास वेगळा आहे. परंतु त्यामध्येही भरपूर इथले जे लोक आहेत आणि विशेषतः ढमाले मंडळी या आंदोलनामध्ये सामील झालेली होती. अर्थात मागच्या काळामध्ये त्यांचं जसं कार्य आहे तसं पुढच्याही काळामध्ये, कारण हीच मंडळी पुढे ढमाले मंडळी पुढच्याही काळामध्ये स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये दोन्हीकडे त्यांचं महत्त्व दिसून येतं. देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि लोकप्रतिनिधी म्हणून काही कार्य चांगल्या प्रकारचं ढमाले मंडळींनी केलं. त्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कैलासवासी रमेशचंद्र ढमाले किंवा आबासाहेब ढमाले म्हणतात त्यांनी हे उत्तम कार्य केलेलं आहे. त्यामुळे ढमाले ह्या नावाला पुन्हा गती आली. त्यानंतर माजी आमदार भोरकस ज्यांचं गाव आहे ते शरदराव ढमाले हेही आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून इथून निवडून गेले. त्यांच्याही काळामध्ये या भागामध्ये विकास झाला. त्यानंतर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून मला आपल्यापुढे आवर्जून उल्लेख केला पाहिजे, जे शिक्षकी पेशामध्ये होते आणि ज्यांच्या हाताखाली अनेक चांगले विद्यार्थी घडले गेले ते अण्णासाहेब दगडू ढमाले गुरुजी यांचाही विशेष उल्लेख केला पाहिजे. त्यांचे एक चिरंजीव कोथरूड भागामध्ये उत्तम प्रकारची वकिली करत आहेत, प्रसिद्ध वकील आहेत अरुण ढमाले. त्यानंतर त्यांचे एक चिरंजीव अण्णासाहेबांचे दुसरे चिरंजीव रत्नाकर ढमाले म्हणून तेही प्राध्यापक आहेत. आपल्या वडिलांची परंपरा ते चालवतात. नंदकुमार पायगुडे हे त्यांचे जावई आहेत. खरं म्हणजे मागच्या भागामध्ये मी पायगुड्यांचा उल्लेख करताना ते मांडवी गावचे रहिवासी जरी असल्या तरी पुण्याचे नागरिक आहेत आणि विशेषतः कोथरूड भागातले ते प्रसिद्ध ग्रस्त आहेत, एक चांगले समाजसेवक आहेत. तेव्हा नंदकुमार पायगुडे हे आबासाहेब ढमालेंचे जावई आहेत. हे सर्व देशमुख मंडळी एकमेकांचे नातेवाईक, नातेसंबंधी पूर्वापार चालत आलेले नाते आजही तसेच चालत आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर गुलाबराव ढमाले म्हणून मागच्या पिढीमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर होऊन गेले. त्यांचाही उल्लेख केला पाहिजे, कारण एक चांगल्या प्रकारचं काम करून ढमाले कुळाचा त्यांनी नावलौकिक वाढवला. त्यांचे चिरंजीवही पुढे पोलीस दलामध्ये कार्य करत होते.
भारतीय सेनेमध्ये, पोलीस दलामध्ये, विविध क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारं असं हे घराणं आहे. तेव्हा या घराण्याची माहिती आपल्यापुढे देताना मला खूप आनंद होत आहे. कारण महत्त्वाच्या ठिकाणी असलेले हे घराणं छत्रपती शिवाजी महाराजांना महाडमार्गे जसं भोर आणि वेल्ह्यातल्या मावळ्यांनी सहकार्य केलं कोकणाशी संबंध ठेवण्याचा, तसं मुळशी मार्गे स्वराज्याला पुन्हा बळकटी आणण्याचं काम या ढमाले मंडळीने केलं. तेव्हा या युद्धामध्ये हा किल्ला कोरीगड जिंकताना किंवा पुन्हा राखताना बाळाजी नाईक ढमाले आणि त्यांच्याबरोबर अनेक ढमाले वीर पडले. इतिहास अनाभिज्ञ आहे, कारण इतिहासात सगळ्यांची माहिती मिळत नाही, सगळ्यांची नावं मिळत नाही. पण बाळाजीराव ढमाले यांनी भरपूर प्रयत्न केला आणि प्राणपणाने लढून हा किल्ला जिंकण्यासाठी आपलं बलिदान दिलं. तेव्हा अशा या बाळाजी ढमाले आणि त्यांच्या पथकातील अनेक वीरांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.